रामराम मंडळी, आज आपल्या व्लॉगचा 14वा दिवस आहे. वॉर्मअप केला, सेल्फी काढली आणि जिमला सुरुवात केली. वर्कआउट केल्यावर माझे एका रहस्यमय घराकडे लक्ष गेलं आणि हेच आहे ते घर. मला या घराचं रहस्य तर अजून माहिती नाही. तर मित्रांनो, कोणाला या घराचं रहस्य माहित असेल तर मला खाली कॉमेंट मध्ये सांगा. ठीक है, समझ गया. वर्कआउट केल्यावर मी आलो जिमच्या बाहेर आणि घरी जायला निघालो होतो. घरी आल्यावर तयारी केली आणि दुकानासाठी निघालो. अच्छा. आणि मेडिकल मध्ये आल्यावर फाईल मध्ये बिल लावून टाकले आणि खूप दिवसानंतर राजूभाऊ आपल्याला भेटायला आले होते. मग काय, त्यांना पण व्लॉग मध्ये घेतला. मेडिकलचे पूर्ण काम झाल्यावर मी बाहेर आलो. नरेश काकाचा स्टूल घेऊन आपण आपल्या दुकानाच्या साईडला लावला बसण्यासाठी आणि हेमंत वरून बघत होता. त्याला म्हटलं तू पण ये खाली बसायला. आणि तेवढ्यात राजू काका आले याच्यासाठी होते की नरेश काकाला सांगितलं की मी नागपूरला चाललो. प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर। आणि मग भेटला आपल्याला सिंधीचा फेमस असलेला काला घोडा. आणि ऑनर होता क्रिश भाऊ. आणि आज जेवण करायला मी लवकर आलो कारण माझे आजोबा आले होते घोराड या गावावरून. अच्छा. आणि घोराड हे गाव विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा घोराड येथे मोठ्या उत्साहात होत आहे. आणि मी या उत्सवासाठी 19 आणि 20 तारखेला तिथे असणार आहे. तर मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की वेळ काढून तुम्ही सुद्धा या दर्शनाचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण येथेच थांबवू आणि कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा आणि शेअर करून टाका आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.